अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री गणेशाला नमस्कार. श्री सरस्वती देवीला नमस्कार. श्री गुरुजनांना नमस्कार. श्री सीतारामचंद्रांना नमस्कार. श्री पांडुरंगांना नमस्कार. ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा फर्शपाणी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची. ओम. हे गणराजा, तुम्हाला नमस्कार असो. एक दात असलेले, चार भुजा म्हणजेच हात असलेले, हातात परशु धारण केलेले, अधोक्षज म्हणजे इंद्रियांपलीकडील तुमचा यशाचा ध्वज उंच उभा आहे. ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देऊनिया अभयवरू नेई परपारू ग्रंथ हा. असा तू विघ्नांचा नाश करणारा आहेस. या ग्रंथाच्या आरंभी तुला नमस्कार करतो. अभय, भीती दूर करणारा, वर देऊन हा ग्रंथ शेवटपर्यंत पार नेऊन नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंस वाहिनी. ग्रंथारंभी नमियेली. आद्य म्हणजे प्रथम जननीला नमस्कार करतो, जिच्यापासून चर म्हणजे जिवंत आणि अचर निर्जीव सृष्टी निर्माण झाली. ती हंसावर बसणारी शारदा म्हणजेच सरस्वती, तिला ग्रंथाच्या आरंभी नमस्कार केला आहे. नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरुनिया आकास ग्रंथ शेवटास जाओ हा. श्री गुरु रामदासांना नमस्कार करतो, जे सर्वस्वापासून उदास अलिप्त आहेत. त्यांचा आधार धरून हा ग्रंथ शेवटापर्यंत जाओ. प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्या आधीन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो. प्रार्थना करण्याचे एक कारण आहे. आयुष्य आपल्या आधीन नाही. मी हा ग्रंथ पूर्ण करीन असा लोभ धरून जो बोलतो तो मूर्ख आहे. येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्वही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची. येथे करणारा आणि करवून घेणारा, बोलणारा आणि बोलविणारा सर्व काही रघुनाथाची सत्ता आहे. प्राण्यांची म्हणजेच तसेच माणसाची अहंता व्यर्थ आहे. असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे. आता ही गोष्ट असो, हा ग्रंथ कोणता आहे तर हा अधिक मास महात्म्य ग्रंथ आहे. त्याला निर्धाराने वंदन करतो. संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणींचे संमत तयाचा असे हा मतितार्थ तो असो अवगता श्रोतिया. संस्कृत वाणीमध्ये व्यासांनी सांगितलेला, पद्मपुराणाने मान्य केलेला त्याचा हा अर्थ मतितार्थ आहे. तो श्रोत्यांना समजावा. एकदा मुनया सर्वे नैमिषारण्य मागताः परब्रह्म तायेच हरिद्वार निवासिनः. एकदा सर्व मुनी नैमिषारण्यात आले, जे परब्रह्मात रमण करणारे आणि हरिद्वारात राहणारे होते. कवन एक अवसराचे संधी मिळवूनिया ऋषींची मांदी नैमिषारण्याची अवधी येते झाले सत्वर. एका प्रसंगाच्या संधीने ऋषींचा समूह एकत्र आला. नैमिषारण्याच्या प्रदेशात ते लवकर पोहोचले. जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेसी पातले.
जे महान तपस्वी आणि योगीराज होते, महान आणि तेजस्वी होते. हरिद्वार आणि कुरुक्षेत्र येथून आलेले ते समूहाने एकत्र जमले. शशी समान शीतळता, भानू समान तेजाळता, तयाची आशीर्वादे तत्वता, रंकतो प्रभुत्व तापावे पै. चंद्रासारखी शीतळता म्हणजे शांतता, सूर्याप्रमाणे तेजस्वीपणा, त्यांच्या आशीर्वादाने खरेच गरीब माणूसही श्रीमंत होतो. ऐसे सर्व ही ऋषी ईश्वर, गालव आणि शुक्रेंद्र, नामे सांगता अपार, होईल प्रसर ग्रंथाते. असे सर्व ऋषी होते. गालव आणि शुकदेव इत्यादी त्यांची नावे सांगायला अपार आहेत. ती सांगितल्यास ग्रंथ खूप मोठा होईल. समग्र ऋषी मिळून सुताप्रती करीती प्रश्न, कलियुगी अन्नगत प्राण, परमार्थ साधन केवी घडे. सर्व ऋषी एकत्र येऊन सुताला प्रश्न विचारतात. कलियुगात अन्नावर अवलंबून असणाऱ्या माणसाचे परमार्थ साधन कसे होईल? त्यावरी दरिद्र व्यथा, शरीरी जडे रोग अवस्था, नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नसे पै. त्यावरही दारिद्र्याची वेदना आहे, शरीरात रोगांची अवस्था आहे, रोज नामस्मरण करण्यासाठीही वेळ मिळत नाही. जरी की जे तीर्थाटन, व्याधीग्रस्त शरीर क्षीण, संसार धंदा करिता जाण, अवकाश कदा नसे पै. जरी तीर्थयात्रा करायची म्हटली तरी शरीर आजारी आणि अशक्त आहे. संसाराचे काम करताना वेळ कधीच मिळत नाही. शक्तिवीन सर्वथा न जाववे तीर्थपंथा, द्रव्य जावे जरी तत्वता, तरी दरिद्र व्यथा अपार. शक्ती नसल्यामुळे तीर्थयात्रेला जाऊ शकत नाही. पैसे असतील तर जाऊ शकतो, पण दारिद्र्य खूप आहे. स्वगृही करावे धर्मदान, तरी द्रव्य पाहिजे तया लागून, अथवा भगवंती होता अनन्य, तरी गतायुषी प्राणी हा. घरी धर्मदान करायचे म्हटले तरी त्यासाठी पैसा हवा, किंवा पूर्ण भक्ती करायची म्हटली तर आयुष्य निघून जाते. ऐसियासी कवन उपाय, प्राणिया कैसा तरुणोपाय, अमूल्य हा नरदेह, केवी पावे परलोकाते. अशा माणसासाठी कोणता उपाय आहे? जीवाला पार होण्यासाठी काय उपाय आहे? हा अमूल्य मनुष्य देह आहे, तो परलोक कसा मिळवेल? अनंत पापाची आराशी, दरिद्रे घडती प्राणियासी, मग पावे रवरव नरकासी, यमयातनेसी अपार. अनंत पापांच्या राशीमुळे दारिद्र्य माणसाला येते. मग तो रडत रडत नरकाला जातो आणि यमाच्या अपार यातना भोगतो. नाना प्रकारे यमयातना, शास्त्री बोलिले प्रकार नाना, ते जाचनी भोगिता जना, उसंत जाना नसेची. अनेक प्रकारच्या यमयातना आहेत. शास्त्रांनी त्यांचे अनेक प्रकार सांगितले आहेत. त्या माणसाला भोगताना त्याला क्षणभरही विश्रांती मिळत नाही. ऐसिया प्राणियासी, कैसेनी करावे परमार्थासी, तरी कृपा करून आम्हासी, काही उपाय सांगावे. अशा माणसाने परमार्थ कसा करावा, म्हणून आम्हावर कृपा करून काही उपाय सांगावा. ऐसे समस्तांचे प्रश्न अक्षर, ऐकून या सविस्तर, बोलता झाला उत्तर, व्यास शिष्य सूत पै. असा सर्वांचा प्रश्न ऐकून सविस्तरपणे व्यासांचा शिष्य सूत उत्तर देऊ लागला. शृणुध्व वृषयाः सर्वे कथा पौराणिकी शुभाः, लक्ष्मी माधव संवादम श्रुष्णवता पापनाशनम. हे सर्व ऋषींनो ऐका, ही पौराणिक आणि शुभ कथा आहे. लक्ष्मी आणि माधव म्हणजेच श्री विष्णू यांचा संवाद आहे. तो ऐकल्याने पापांचा नाश होतो. सूतवदे तेव्हा वदन मौळी, ऐका हो सर्व ऋषी मंडळी, एकदा श्री माधव जवळी, प्रार्थिती जाली कमळजा. सूत म्हणतो, हे सर्व ऋषींनो ऐका, एकदा श्री माधवाजवळ कमळातून जन्मलेली लक्ष्मी कमळजा प्रार्थना करू लागली.
तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण, हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे. लक्ष्मी म्हणते, तुम्हालाही असा प्रश्न आहे, हे माधव हे जनार्दन माझे वचन ऐका. श्री लक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्ती प्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदयस्थितः. लक्ष्मी म्हणते, हे देवांचे देव जगन्नाथ भोग आणि मोक्ष देणारे, कृपापूर्वक माझ्या मनातील संशय दूर करा आणि मला सांगा. मुनीश्वराः प्रवदन्ति कृष्णद्वैपायन दयः अदत्तं नैव लभ्येत दत्तं चैवोपतिष्ठती. मुनी म्हणजेच कृष्णद्वैपायन व्यास इत्यादी असे सांगतात, जे दिले नाही म्हणजे दान केले नाही ते मिळत नाही, आणि जे दिले आहे तेच परत मिळते. यथा वंध्या गृहस्यस्थ पतिवंशविनाशिनी तथा दानविहीनंतु जंतोर्जन्म निरर्थकम. जशी बांज स्त्री पतीचा वंश नष्ट करते, तशीच दान न करणाऱ्या माणसाची जन्म व्यर्थ आहे. हे भगवान देव देवेश, तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणीमात्रांचे पाळनाधीश, सर्वत्रांचे स्वामिया. हे भगवान देवांचेही देव, तुम्ही सर्व देवांचे ईश्वर आहात, सर्व प्राण्यांचे पालन करणारे आहात, सर्वत्र स्वामी आहात. तरी कृपाळुत्वे करुणी निवेदावे मज लागुनी, जे चराचर जीव प्राणी केवी तरती भवार्णवी. म्हणून कृपा करून मला सांगा, हे सर्व चर अचर जीव संसार सागरातून कसे पार होतात. जैसी पतिवीन रमणी न शोभे कदा दीन यामिनी, तेवी अदत्त जालिया प्राणी न शोभे दानी कदा तो. जशी पतिविना स्त्री शोभत नाही, तशीच दान न करणारा माणूस कधीही शोभत नाही. तैसे दान धर्माविन जे नर, ते द्विपादाचे केवळ खर, तरी अल्प वेचून पुण्य अपार, कवन असे स्वामिया. जे दान धर्म करत नाही ते 2 पायांचे फक्त गाढव आहेत, थोडे खर्च करून मोठे पुण्य मिळेल, असा उपाय कोणता आहे. कवन दान कवन तप, हे कृपा करून या अल्प, मज निवेदावे स्वल्प स्वल्प, तरुणोपाय जगाते. कोणते दान कोणते तप कृपा करून थोडक्यात मला सांगावे, ज्याने संसारातून पार होता येईल. ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा, आकर्णुनी बोलत सेवाचा, स्वामी तो दीन जनाचा केशवराज सत्यपई. असा संसार सागर पार करण्याचा प्रश्न ऐकून दिनांचा स्वामी केशवराज श्री विष्णू बोलू लागले. तथापि कथयन्तीह देवज्ञा शास्त्रकोविदाः, मलिं लुचेतु संप्राप्ते क्रिया सर्वाः परित्यजेत. शास्त्रज्ञ आणि विद्वान असे सांगतात, मलमास म्हणजे अधिक मास आला की सर्व शुभ क्रिया सोडाव्यात. युक्तायुक्तं यदा पूर्वाचार्ये यर्थोदितं देवकार्य पितृकार्य तीर्थयात्रा व्रतादिकं. पूर्वाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे देवकार्य पितृकार्य तीर्थ यात्रा व्रत इत्यादी महत्त्वाचे आहे. क्षौरमौजी विवाहं च व्रतं कामयोपवासिकं, मलिं लुचे सदा त्याज्यं गृहस्थैचं विशेषतः. मुंडन उपनयन म्हणजे मौजी, विवाह, काम्य, व्रत, उपवास हे सर्व मलमासात विशेषतः गृहस्थांनी टाळावे. ऐके हो क्षीराब्धितनये दुर्लभ तो नरदेह, येथे सहजासहज घडती अपाय,
सायास नसता अनायासे. हे क्षीरसागरातून जन्मलेली माता लक्ष्मी ऐक. मनुष्यदेह दुर्लभ आहे, पण त्यात सहजच दोष घडतात, प्रयत्न न करता देखील. ते कवन म्हणसी तरी ऐके, युक्तायुक्त प्रकार देखे. शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडती की. ते कोणते दोष आहेत असे तू विचारशील तर ऐक. योग्य अयोग्य असे अनेक प्रकार आहेत. शास्त्रांनी अनेक सांगितलेले आहेत. ते नक्कीच अवश्य घडतात. स्नान संध्या देवता अर्चन, कुळधर्म वर्णाश्रम जान, पर्वकाळ न घडे दान, मग तीर्था भ्रमण कायसे. स्नान संध्या देवपूजा कुळधर्म आणि वर्णाश्रमाचे नियम, पर्वकाळी दान करणे ही होत नाही, मग तीर्थयात्रा कशी होईल. शरीरी भरता व्याधी, मग कैचे स्नान देवता अर्चन विधी, अथवा पर्वकाळ कुळ धर्मसंधी द्रव्याविन सिद्धी केवी होय. शरीरात रोग आले तर स्नानपूजा कशी करणार, किंवा योग्य वेळ आली तरी पैशाशिवाय काही साध्य कसे होईल. किंवा अकाळी घडे मौजी लग्न, द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण, अष्टवर्षाचा निर्धारे. कधीकधी उपनयन म्हणजे मौजी किंवा लग्न योग्य वेळी होत नाही, कारण पैसा नसतो. शास्त्रांनी सांगितलेले आहे की 18व्या वर्षी करावे. अष्टवर्षी चौलोपनयन, तैसेच कन्येचे कन्यादान, हे समयासीन घडती जाण, म्हणून अकाळ बोलीजे. 8व्या वर्षी मुंडन आणि उपनयन करावे. तसेच मुलीचे लग्न म्हणजेच कन्यादान, पण हे वेळेवर होत नाही, म्हणून त्याला अकाळ अयोग्य वेळ म्हणतात. का आलिया पितृ दिवस, कांता जालिया अस्पर्श, म्हणून अकाळी तो दिवस, शास्त्रज्ञेने ऐसे बोलती. कधी पितृश्राद्धाचा दिवस येतो किंवा स्त्री अशुद्ध होते, म्हणून तो दिवस अयोग्य ठरतो असे शास्त्र सांगते. अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजची आचार, तैसेच प्राशन करणे लागे निर, अन्नही परिकर शय्येवरी. किंवा शरीर आजारी पडते, मग नियम पाळणे शक्य होत नाही, पाणी पिणेही कठीण होते, अन्नही अंथरुणावरच घ्यावे लागते. इतुकिया दोषांच्या मळासी, संचय होताची समरसी, तया ते म्हणती मलमासी, घटका पळ दिवस गणिता. अशा अनेक दोषांचा मळ संचय जमा होतो, तो एकत्र येतो, त्यालाच मलमास म्हणतात. वेळ, दिवस, क्षण यांच्या गणनेतून तो येतो. नक्षत्र आणि मास तिथी, हे कवने अर्थे उणे होती, तरी ऐसिया दोषाची होता भरती, मग ते पावती क्षयाते. नक्षत्र आणि महिन्याच्या तिथी कधी कधी कमी पडतात, जुळत नाहीत, त्यामुळे दोष निर्माण होतात, मग त्यांची भरपाई होते. म्हणून तिसरे वरुषी जाण, एक मास अधिकतेने गुण, मग ते होय म्हणून नाम अभिधान, मलमास जाण बोलीजे. म्हणून 3 वर्षांनी 1 महिना जास्त येतो, त्यामुळे त्याला अधिक मास म्हणतात आणि त्यालाच मलमास असेही म्हणतात. तरी ऐसिया दोषांचे क्षाळन, होईल तेची एके साधन, मलमासांचे जे अधिष्ठान, ते स्वयमीच जाण वल्लभे. या दोषांचे शुद्धीकरण कसे होईल, त्यासाठी उपाय ऐक. या मलमासाचा जो अधिष्ठाता स्वामी आहे, तो मीच आहे असे श्री विष्णू म्हणतात. जेवी त्रिगुणी निरसिलियावरी, वस्तू उरे साक्षात्कारी, हे खून जाणावी चतुरी, संत सेवा धरिजे. जसे 3 गुण सत्व रज तम दूर केले तर शुद्ध आत्मा उरतो, हे बुद्धिमानांनी ओळखावे आणि संतांची सेवा करावी. तैसे 3 सत्वर संवत्सर गेलिया, उरे मास ज्योतिर्मया,
नामधरिती जाणीती तया केशवराया म्हणोनी. तसेच 3 वर्षे गेल्यावर एक तेजस्वी महिना उरतो, त्याला केशवाचा महिना असे म्हणतात. केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश, म्हणोनी बोली जे केश, दोषग्रासक जो मी. तो सर्व पापांचा नाश करतो, काहीही उरत नाही, म्हणून मला केशव म्हणतात, कारण मी दोषांचा नाश करणारा आहे. तया मासांचे महिमान, ऐके होऊनी सावधान, मलमास प्राप्त झालिया जान, मांगल्य विधान लोपती. त्या महिन्याचा महिमा ऐक, सावध होऊन ऐक. मलमास आला की शुभ कार्य थांबतात. न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य, तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जान पै. विवाह होत नाही, उपनयन होत नाही, तीर्थयात्राही होत नाही. तरी ऐसी आसी काय कीजे, कवन पुण्य दोष क्षाळीजे. तरी ऐके कमळ जे, जे सुगम भूमंडळी. मग अशा वेळी काय करावे, कोणत्या पुण्याने दोष दूर होतील, हे लक्ष्मी ऐक. एक सोपा उपाय सांगतो. असंक्रांतो यदा मासः, प्राप्यते मानवै प्रिये, महोत्सवस्तदा कार्य आत्मनो हितकांक्षिभिः. हे प्रिय लक्ष्मी, जेव्हा संक्रांती नसलेला महिना अधिक मास येतो, तेव्हा स्वतःच्या हिताची इच्छा करणाऱ्या मनुष्यांनी त्या महिन्यात उत्सव म्हणजे धार्मिक कर्म करावेत. संक्रांतीहीन जो मास, म्हणून या मलमास, येथे जया वाटे हव्यास, परलौकीचा पै. जो महिना संक्रांती विना असतो त्याला मलमास म्हणतात. ज्याला परलोकाची इच्छा आहे त्याने या महिन्यात विशेष प्रयत्न करावा. तयाने काय आचरावे, स्त्री अथवा पुरुष भावे, पुण्यक्रिया स्वभावे आचरणपैकी जे. त्या महिन्यात काय करावे, स्त्री असो वा पुरुष, पुण्यकर्म स्वभावाने भावपूर्वक करावे. ऐकुनी ऐसे उत्तर, लक्ष्मी बोले प्रत्युत्तर, कवन विधी कवन प्रकार, कृपा करुणी सांगिजे. असे उत्तर ऐकून माता लक्ष्मी पुन्हा विचारते, कोणता विधी कोणता प्रकार कृपा करून सांगावे. लक्ष्मी उवाच, यदि नाथ त्वया प्रोक्तामहमेव प्रदायकः, उद्यापनञ्च विधिवती इतिहास समन्वितम. लक्ष्मी म्हणते, हे नाथ, तुम्ही सांगितलेले मी स्वीकारते, पण उद्यापन विधी व्रत पूर्ण करण्याची पद्धत इतिहासासहित संपूर्ण सांगावा. हे नाथ कृपाळुवा, यथानुक्रमे निवेदावा. उद्यापन विधी बरवा, जे पूर्वी केशवा पुसिले. हे कृपाळुनाथ, क्रमाने सांगावे. जो उद्यापन विधी आहे तो पूर्वी विचारला होता. मग बोलो आदरिले, देवे परमहास्य केले, म्हणे अद्यापि नाही केले अज्ञान पै तुझे. मग भगवान हसून म्हणाले, तुझे अज्ञान अजूनही गेलेले नाही. ब्राह्मणोस्य मुख मासित, ऐसी तो श्रुती गर्जत. ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तू जाणत अससी की. श्रुती वेद सांगतात, ब्राह्मण माझे मुख आहेत, हे तू जाणतोस का. तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे, सांगतो तू ते जाण ऐसे. वेदत्रयी ज्ञान प्रकाशे, अनारिसे सर्वदा. ब्राह्मण कोण आहेत ते सांगतो. वेदांचे ज्ञान ज्यांच्यात प्रकाशते ते नेहमी शुद्ध आणि ज्ञानी असतात. विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनीचैवश्व पाकेच पंडिताः समदर्शिनाः. जो खरा पंडित आहे तो विद्वान ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ सर्वांना समान दृष्टीने पाहतो. इही लक्षणी जे मंडित, स्नान संध्या शीळ सदा युक्त, विद्या असोनी अगर्वित, ते प्रिय होत मज लागी. ज्यांच्यात ही लक्षणे आहेत, जे नेहमी स्नान संध्या करतात, ज्यांच्याकडे विद्या आहे पण गर्व नाही, ते मला प्रिय आहेत. स्वगृही जे पचते अन्न, अग्निहोत्र श्रौत स्मार्त जान, वेदा अंतरंगीचे ज्ञान, ते प्रिय जान मज लागी. जे आपल्या घरी शुद्ध अन्न तयार करतात, अग्निहोत्र व शास्त्र जाणतात, वेदांचे अंतरंग ज्ञान आहे ते मला प्रिय आहेत.
वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडित आणि विप्रजान, याज्ञिक अयाज्ञिक जान ते प्रिय मज लागी. जे वेद आणि शास्त्र जाणतात, जे पंडित आणि ब्राह्मण आहेत, जे यज्ञ करणारे आहेत, ते मला प्रिय आहेत. इतुके असुनी अगर्वित, ओळंगता नाही किंचित. समान दृष्टी सर्वातीत, तो प्रिय निश्चित मज लागी. एवढे असूनही गर्व नाही, अहंकार नाही, सर्वांना समान पाहणारा तो मला निश्चित प्रिय आहे. म्हणून माझी मुख हे निर्धार, वदेचे केला असे साचार. ऐकुनिया असे उत्तर, लक्ष्मी बोलती जाहली. म्हणून ब्राह्मण माझे मुख आहेत असे वेदांनी सांगितलेले आहे. हे ऐकून लक्ष्मी पुन्हा बोलू लागली. ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देता, तरी का फिरती लोलंगता, कवडीसाठी विदेशी. लक्ष्मी माता म्हणते, ब्राह्मणांना एवढे मोठे स्थान दिले, तरी ते पैशासाठी इथे तिथे का भटकतात? तरी ये विषयीचा संशयो, निरसावाजी संदेहो, तव बोले ती येते माधव, ऐके अभिप्रावे पैयाचा. हा संशय दूर करा. मग माधव म्हणाले, याचा अर्थ ऐक. कृतत्रेतु द्वापार आणि कली, हे निर्माण झाले जिये काळी. सूर्यकर्णी उद्भवे ये कची वेळी, तया काळीचा वृत्तांत असे पै. कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही 4 युगे ज्या काळी निर्माण झाली, सूर्याच्या प्रभावातून एकाच वेळी उत्पन्न झाली, त्या काळाचा हा वृत्तांत आहे. 4 युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. तै 33 कोटी सी विधाता, तोही होता जवळीके. 4ही युगे निर्माण झाली तेव्हा ती प्रत्यक्ष स्वरूपात उभी राहिली. तेव्हा 33 कोटी देवांचे निर्माता ब्रह्मदेवही जवळ होते. ते वेळी युगाचा युग धर्म, 4 वर्णाचा वर्णाश्रम. तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. त्या काळी प्रत्येक युगाचा वेगळा धर्म होता. 4 वर्णाचा वर्णाश्रम धर्म होता. त्यात ब्राह्मण धर्म श्रेष्ठ होता, तोच मुख्य नियम होता. कृतयुगा माझारी, स्नानसंध्यादी कर्मे माध्यांवरी. ब्राह्मणे संपादावी बरवी परी, मग आश्रमाभितरी पैयावे. कृतयुगात ब्राह्मणांनी स्नान संध्या इतर कर्म दुपारपर्यंत करावीत आणि मग आपल्या आश्रमात जावे. परितयांची योगक्षेम चिंता, रायानी करावी व्यवस्था. न मागता पुरविती पदार्था, कार्यप्रसंगता संपादी. त्यांच्या गरजांची व्यवस्था राजाने करावी. काही मागण्याआधीच त्यांना सर्व मिळत असते. ऐसा प्रथमयुगी धर्म होता, दुसरीयाचा ऐका आता. त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी. असा कृतयुगाचा धर्म होता. आता त्रेतायुगाचा ऐक. एकयामपर्यंत वरी, नित्यनेम सारावा भूसुरी. मग जाऊन राजद्वारी, जोडल्या करी विनवावे. त्रेतायुगात ब्राह्मणांनी काही काळ नित्यक्रम करून नंतर राजाकडे जाऊन विनंती करावी. तव तया प्रभूने जाना, पूर्वी जे ब्राह्मणाची वासना. द्वितीय युगीची ही रचना, कर्माचरण अंतरले. तेव्हा राजा त्यांच्या गरजा पूर्ण करतो, पण या युगात कर्मात थोडा फरक पडतो. आता तिसरे द्वापार, ऐके तयाचा निर्धार. यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जातीन पाचारिता. द्वापार युगात राजे यज्ञ करतात, ब्राह्मणांना न बोलवता तेथे जातात. धन आशेसाठी बापुडी, हिंडताती देशोधडी. तेथे स्वधर्माते बापुडी, अंतरली अनायासे. पैशाच्या आशेने ब्राह्मण भटकू लागतात, त्यामुळे त्यांचा धर्म कमी होतो. कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान. म्हणून हिंडती रानो रान, कर्मभोगे आपुलिया. संध्या स्नान याकडे दुर्लक्ष होते, फक्त पैशाचा विचार राहतो, म्हणून ते इकडे तिकडे भटकतात. ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन तरी. ब्राह्मणांचा अन्याय कवन, पाहे शोधून अंतरी. असे 4 युगांचे वर्णन केले. यात ब्राह्मणांचा दोष नाही, हे मनात समजून घे. केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून. या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भूसूर.
मीच अवतार घेतला आहे म्हणून ब्राह्मण माझे मूक आहेत, त्यामुळे त्यांना दोष देऊ नये. ते निर्दोष आहेत. जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भूसुर, होतो माझाच अवतार म्हणून अगोदर पूजावे. जसे स्वर्गात देव श्रेष्ठ आहेत तसे पृथ्वीवर ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. ते माझेच रूप आहेत म्हणून त्यांची पूजा करावी. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे, तेने हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण पूजावे, ऐक बरवे परी कैसी. जो पवित्र व्हायचा आहे त्याने हे व्रत करावे. देव आणि ब्राह्मणांची पूजा करावी. ती कशी ते ऐक. प्रातःकाळी उठोनिया नित्यनेमादिका क्रिया, सारुनिया स्नानविधी बरविया, मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. सकाळी उठून नित्यकर्म करावे, स्नान करून देवांची पूजा करावी. उपरी सपनीक ब्राह्मणाते, पाचारी जे भावार्थे, आसन देऊनी तयाते, पूजा विधानाते पैकी जे. नंतर ब्राह्मण दाम्पत्याला बोलवावे, त्यांना आसन देऊन पूजा करावी. अर्ध्यपाद्यादी पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी, तेने विधी समर्पावी, पूजा मज प्रीत्यर्थ. अर्ध्य पाद्य इत्यादी देऊन पूजा करावी. चंदन फुले अर्पण करावे. ही पूजा माझ्या प्रसन्नतेसाठी करावी. मग नाना प्रकारे मिष्टान्न, अपूप लाडू पक्वान्न, क्षीरखांड पायसान्न करावी निर्माण तया लागी. नंतर विविध गोड पदार्थ बनवावेत. लाडू, पक्वान्न, खीर इत्यादी तयार करावे. नाना प्रकारे चित्र विचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र, कथिक वटकादी यंत्र दधी मिश्रित करावे. विविध प्रकारचे पदार्थ तयार करावे. पवित्र अन्न बनवावे. दही मिसळून विविध प्रकार करावे. अनेक प्रकारची रायाती भावे करावी तयाप्रती. दध्योदन भोजनांती तयाप्रती समर्पावे. विविध रायते भाज्या कराव्यात, भावाने अर्पण करावे. शेवटी दही भात द्यावा. ऐसे षड्रस मिष्टान्न आखंड घालावे भोजन, येणेकरिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी. 6 रसांचे अन्न द्यावे. पूर्ण तृप्त होईपर्यंत जेवू द्यावे. त्यामुळे मी श्री विष्णू प्रसन्न होतो. भोजने झाली आवरी, यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी, मदर्पण बरविया परी, तया करी अर्पावे. जेवणानंतर आपल्या शक्तीनुसार वस्त्र अलंकार द्यावे आणि अर्पण करावे. मग घृतपक्व पांचपक्वाने करून फलतांबूल दक्षिणा दान, येणे करुनी वायन दान द्यावे जान तयासी. तुपात बनवलेले पदार्थ, फळ, तांबूल दक्षिणा द्यावी. वायन दान करावे. एला लवंग जायफळ पत्रीसहित यो दशगुणी तांबूल, अर्पुनी घालीजे माळ गळा सुगंध पुष्पाची. वेलची, लवंग, जायफळ, तांबूल अर्पण करावे. फुलांची माळ घालावी. ऐसे पूजन करून बरवे, तयांचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मीनारायण जाणूनी नमस्कारावे, मग बोळवावे स्व आश्रमा. असे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यांना लक्ष्मीनारायण समजून नमस्कार करावा आणि निरोप द्यावा. ऐसे व्रत 1 मासवरी करावे सहपरिवारी, आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परिसारावी. असे व्रत 1 महिना करावे. कुटुंबासह करावे. स्वतः रात्रीच भोजन करावे. ऐसे करिता व्रत आचरण, होय दोषमळाचे क्षाळन, मग शुचिस्मंत होऊन पावे सदन माझे तो. असे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि शेवटी माझ्या धामाला जातो. असा प्रथमोध्याय बरवा. असा हा पहिला अध्याय आहे. पुढील कथा पुढे सांगितली जाईन. करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य, यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिलासे. हे व्रत केल्याने दारिद्र्य, वैधव्य, अकाली मृत्यू येत नाही. हा गूढ अर्थ भगवानांनी सांगितला आहे. मलमास व्रतम
नार्या करोती. जो स्त्री किंवा पुरुष हे व्रत करतो त्याला दारिद्र्य, वैधव्य, पुत्रशोक येत नाही. इति प्रथमोऽध्यायः. येथे पहिला अध्याय समाप्त झाला. येथे आजची सेवा संपूर्ण झाली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला, थोडी जरी माहिती मिळाली तर लाईक करा, शेअर करा, बेल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून रोज अध्याय अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि तुम्हाला वाटत असेल श्री भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा व्हावी तर आपल्या ह्या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, कारण पूर्ण महिना तुम्हाला नवीन नवीन कथा ऐकायला मिळतील. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.